सांगलीच्या एका नामवंत खासगी शाळेमध्ये असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। आदित्य विकास ओलेकर, वय वर्ष 12 आणि मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे हे। तर शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। या प्रकरणामध्ये शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते। कवठे महांकाळ तालुक्यातल्या कोकळे इथल्या आदित्यनं 5 दिवसांपूर्वीच निवासी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता। दरम्यान शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये आदित्यला पोहण्यासाठी घेऊन गेले, मात्र त्याला पोहता येत नव्हतं। त्याचा बुडून मृत्यू झाला आणि या घटनेनंतर आदित्यच्या पालकांनी आक्रोश करत शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले। आदित्यला पोहता येत नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र त्याच्याकडे तरी सुद्धा दुर्लक्ष केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। आमच्या शाळेतील इयत्ता 6वीचा विद्यार्थी व हॉस्टेलचा विद्यार्थी आदित्य ओलेकर याचे या ठिकाणी 4 वाजता स्विमिंग टँकमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। स्विमिंगचं पिरियड असल्यामुळं ती या ठिकाणी आलेली आणि आल्यानंतर स्विमिंग करत असताना त्या ठिकाणी त्यांचा मुलांचा स्विमिंगमध्ये खेळ, थोडी दंगामस्ती अशा प्रकारे सुद्धा चालू झालं। मग त्याच्यामध्ये नंतर ज्यावेळेला मुलं वर आल्यानंतर शोधाशोध घेत असताना त्याला लक्षात तो मुलगा इथं नसल्याचं लक्षात आलं। मग आपल्या स्विमिंग टँकच्या टीचरांनी आणि स्टाफने खाली उतरून त्या मुलाला लगेच बाहेर वरती काढलं। त्याच्यामध्ये मुलाला पोहता येत होतं। विचारलं पहिल्यांदा यांनी स्विमिंग टँकमध्ये कुठलाही प्रवेश करण्यापूर्वी मुलाला पोहता येतं का आपण विचारून मग स्विमिंग टँककडे सोडतो आपण। त्याच्याशी बरोबरच आपल्याकडं फ्लोटर्स आहेत, ज्या मुलांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी फ्लोटर बांधूनच मग आपण सोडतो त्या ठिकाणी। पुन्हा ह्या साईडला एका बाजूला जवळजवळ 2.5-3 फुटाचं अंतर आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 फुटाचं आहे। ज्या मुलांना पोहता येत नाही किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी